नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, आज आपल्याला सेट हा चॅप्टर बघायचा आहे. वर्ग 9वीचा हा चॅप्टर अत्यंत महत्त्वाचा आहे. तर सर्वात पहिले सेट म्हणजे काय याच्या बेसिक्स आपण बघूया. सेट म्हणजे काय, तर वेल डिफाईन्ड कलेक्शन ऑफ द वेल डिफाईन्ड ऑब्जेक्ट. कलेक्शन ऑफ द वेल डिफाईन्ड ऑब्जेक्ट म्हणजे काय, एखादा असा ऑब्जेक्ट की त्याचं तुम्हाला डेफिनेशन किंवा त्याचं डिस्क्रिप्शन आपल्याला स्पष्ट शब्दात करता आला पाहिजे. म्हणजेच काय, व्हेरियस टाईप्स ऑफ द फ्लावर. मग फ्लावरचे कोणकोणते टाईप ऑफ द रोज, रेड रोज, व्हाईट रोज, जे काही रोज असतील ते रोज. किंवा मग एखादा टाईप्स ऑफ द चेअरच्या वेगवेगळ्या टाईप्स. त्यानंतर टाईप्स ऑफ द फॅनमध्ये वेगवेगळे व्हेरिएशनचे फॅन्स आले. कलर्सच्या टी व्ही जे आहेत त्या टी व्ही. पण याच्यामध्ये आपल्याला असे अनलिमिटेड हे आहेत. म्हणजे आपण याच्यामध्ये एक्झाम्पल जेवढे टाकत जाईल तेवढे जास्त आहेत. बट आपण जर म्हणलं म्हणजे आशिया खंडातले देश म्हणजे किंवा मग एखादा डे ऑफ द वीक. आता डे ऑफ द वीक म्हटल्यानंतर संडे, मंडे, ट्यूजडे, वेन्सडे, थर्सडे, फ्रायडे आणि सॅटर्डे. या 7 डेजच्या व्यतिरिक्त कुठला डेज आहे का, नाही आहे. इयर ऑफ द मंथ ऑफ द इयर. जेव्हा आपण मंथ ऑफ द इयर म्हटलं तर तेव्हा जानेवारी, फेब्रुवारी, मार्च, एप्रिल, मे, जून, जुलै, ऑगस्ट, सप्टेंबर, ऑक्टोबर, नोव्हेंबर आणि डिसेंबर. या 12 मंथच्या व्यतिरिक्त कुठला मंथ आहे का, नाही आहे. म्हणजे आपला जो ऑब्जेक्ट आहे आपण वेल डिफाईन करू शकतो. तर असा जर वेल डिफाईन जर आपण एखादा ऑब्जेक्ट करत असेल तर त्यालाच आपण काय म्हणायचं, सेट म्हणायचं. अन्यथा एखाद्याला सेट म्हणायचं नाही. सपोज सेट कशाला म्हणायचं नाही, मग द कलेक्शन. आता टॉल चिल्ड्रन्स इन आवर क्लास जर असं म्हटलं तर क्लासमधले टॉल चिल्ड्रन आहेत तर वेगवेगळ्या लोकांच्या थिंकिंग वेगवेगळ्या आहेत. तर टॉल कोणाला म्हणायचं, ज्याची उंची 130 आहे का सेंटीमीटरपेक्षा जास्त आहे का, किंवा मग ज्याची उंची 120 सेंटीमीटरपेक्षा जास्त आहे का. असं म्हणजे लोक जसे आले तसं त्यांचं व्हेरिएशन पडत जाते. मग तुम्हाला फिक्सली सांगता येते का ते कुठल्या प्रकारचे चिल्ड्रन हे टॉल्स आहेत आणि कुठल्या प्रकारचे चिल्ड्रन्स हे डॉर्फ आहेत असं सांगू शकत नाही. किंवा मग ब्रेव चिल्ड्रन्स इन द क्लास. एखाद्या क्लासमधले ब्रेव चिल्ड्रन कोणते आपण प्रत्यक्ष बघू शकत नाही ना, प्रत्यक्ष सांगू शकत नाही की कुठलेही चिल्ड्रन्स आपण ब्रेव म्हणायचे, कुठलेही चिल्ड्रन्स आपण लेझी म्हणायचे, कुठलेही चिल्ड्रन्स आपण क्लेवर म्हणायचे. आपण असं आपल्याला क्रायटेरिया नाही आहे, फिक्स क्रायटेरिया नाही आहे. आणि ज्याच्यामध्ये फिक्स क्रायटेरिया असतो ना त्यालाच आपण सेट म्हणतो, बाकीच्यांना सेट म्हणत नाही. काही एक्झाम्पल दिलेले आहे पुस्तकातले, त्याला सेट कोणाला म्हणायचं आणि सेट कोणाला नाही म्हणायचं. एक तोंडी एक्झाम्पल सांगतो, त्याला सेट म्हणतात की नाही सांगा फक्त तुम्ही. डेज ऑफ द वीक. आता डेज ऑफ द वीक म्हटल्यानंतर हे 7 डे ठरलेलेच आहेत आपले. संडे, मंडे, ट्यूजडे, वेन्सडे, थर्सडे, फ्रायडे आणि सॅटर्डे. याच्या व्यतिरिक्त डे आहेत का, नाही. ऑब्जेक्ट कसा आहे, क्लिअर ऑब्जेक्ट आहे. ऑब्जेक्ट क्लिअर आहे म्हणजेच काय, हा काय सेट आहे. त्यानंतरचं एक्झाम्पल बघा, मंथ ऑफ इयर. मग आता मंथ ऑफ द इयर म्हटल्यानंतर किती मंथ आहेत, 12 मंथ आहेत. जर जानेवारी, फेब्रुवारी, मार्च, एप्रिल, मे, जून, जुलै, ऑगस्ट, सप्टेंबर, ऑक्टोबर, नोव्हेंबर, डिसेंबर. याच्या व्यतिरिक्त कोणता 13वा मंथ आहे का, 14वा मंथ आहे का, नाही आहे. म्हणजे ऑब्जेक्ट कसा आहे, वेल डिफाईन आहे. म्हणून याला काय म्हणायचं, सेट म्हणा. त्यानंतरचं एक्झाम्पल, ब्रेव चिल्ड्रन इन द क्लास. आता ब्रेव चिल्ड्रन ऑफ द क्लास कोणाला म्हणायचं, ब्रेव चिल्ड्रन सांगू शकत नाही ना. ब्रेव कोण आहेत, कोण ब्रेव आहे, कोणी म्हणाल राम ब्रेव आहे, कोणी म्हणाल श्याम ब्रेव आहे. असं फिक्सली सांगू शकतो का आपण, ब्रेवची डेफिनेशन फिक्सली सांगू शकतो का, नाही सांगू शकत. म्हणजे हा सेट नाही, लक्षात. त्यानंतरचा एकदा फर्स्ट 10 काउंटिंग नंबर. आता फर्स्ट 10 काउंटिंग नंबर कोणते, फर्स्ट 10 काउंटिंग नंबर म्हटल्यानंतर 1, 2, 3, 4, 5, 6, 7, 8, 9 आणि हे 10. याच्या व्यतिरिक्त कोणते आहेत का हो, याच्या व्यतिरिक्त एखादा 0 येतो का काउंटिंगमध्ये, काउंटिंग नंबरच नाही आहे 0. -5 येतो का काउंटिंगमध्ये, -5 काउंटिंग नंबर नाहीच आहे. म्हणजे ऑब्जेक्ट कसा आहे, वेल डिफाईन आहे. मग वेल डिफाईन्ड ऑब्जेक्ट आहे त्याच्यामुळे याला काय म्हणायचं, सेट म्हणायचं. त्यानंतरचं एक्झाम्पल आहे बघा, स्ट्रॉंग फोर्ट ऑफ महाराष्ट्र. महाराष्ट्रातले स्ट्रॉंग फोर्ट कोणते, जंजिरा आहे की शिवनेरी आहे की कुठला आहे आणखी,
लोणावळ्याचा आहे की म्हणजे व्हेरियस टाईपमधले जे काही जेवढे काही किल्ले आहेत महाराष्ट्रातले, त्या महाराष्ट्रातल्या सिंधुदुर्ग असो, रत्नागिरीचा किल्ला असो, रायगडचा किल्ला असो, कोल्हापूरचा असो, कुठलाही किल्ला असो, त्याच्यामधला स्ट्रॉंग फोर्ट कुठला आहे असं फिक्सली सांगू शकतो का आपण? नाही सांगू शकत. मग जिथं फिक्सली आपण स्ट्रॉंग फोर्टची डेफिनेशनच करू शकत नाही तिथं सेट म्हणू शकत नाही. म्हणजे जो फोर्टचा ऑप्शन आहे तो स्ट्रॉंग फोर्ट्स आपण म्हणू शकतो का? नाही. हा काय फोर्ट्स आपल्या डेफिनेशनमध्ये येत नाही, म्हणजे हा काय नाही, सेट नाही. प्लॅनेट्स इन अवर सोलार सिस्टीम, आपल्या सोलार सिस्टीममधले प्लॅनेट सांगू शकतो का? यस सांगू शकतो. कोणते? मंगळ, बुध, गुरु, शुक्र, युरेनस, नेपच्यून. हा प्लुटो तर नाहीच आहे. म्हणजे जे काही आपले 8 ग्रह आहेत ते 8ला 8 आपण काय सांगू शकतो? स्पष्टली सांगू शकतो. म्हणजे प्लॅनेट ऑफ आवर जे काही सोलार सिस्टीम आहेत त्याच्यामधले प्लॅनेट आपण स्पष्ट सांगू शकतो. म्हणजे प्लॅनेटसुद्धा काय तर प्लॅनेटसुद्धा एक काय तर सेटचा टाईप आहे. म्हणजे प्लॅनेटसुद्धा काय तो सेटमध्ये मोडतो. मग सेटमध्ये कोण मोडत नाही? सेटमध्ये मोडत नाहीत. फोर्डचं ते कॉम्बिनेशन जुळत नाही आपल्याला, ब्रेव्ह चिल्ड्रनचं कॉम्बिनेशन जुळत नाही आपल्याला. मग अशा प्रकारचे जे असतात ते आपल्याला सेट म्हणून सांगू शकत नाही. आणि सेट म्हणून सांगू शकणारे म्हणजे काय? ज्यांच्यामध्ये ऑब्जेक्टचं क्लेरिफिकेशन असतं, ज्यांच्यामध्ये ऑब्जेक्ट आपल्याला वेल डिफाईन करता येतात, अशालाच आपण सेट म्हणतो. मग आता जर सेट कशाला म्हणायचं आणि सेट कशाला म्हणायचं नाही हे कळालं असेल तर बघा याच्यानंतर बघा सेटबद्दलच्या बाकीच्या काही गोष्टी असतात त्या कशा असतात. सेट हा नेहमी कशामध्ये लिहिला जातो? सेट इज डिनोटेड बाय इंग्लिश लेटर, इंग्लिश कॅपिटल लेटर. सेट कशाने लिहिला जातो? फर्स्टली सेट लिहितात तो इंग्लिश कॅपिटल लेटर A, B, C एक्सेट्रा झेडपर्यंत कुठलाही कॅपिटल लेटरनं काय लिहितात? सेट लिहितात. पहिली गोष्ट. सेकंड थिंकिंग जर विचार केली तर सेट हा नेहमी कर्ली ब्रॅकेटमध्ये लिहितात. कोणत्या ब्रॅकेटमध्ये? कर्ली ब्रॅकेट. याला कर्ली ब्रॅकेट म्हणतात. हे बघा कर्ली ब्रॅकेट मला थोडासा काढता येतो की नाही बघू ता. हा ओके जमला. कर्ली ब्रॅकेट, या ब्रॅकेटला कोणता ब्रॅकेट म्हणतात? कर्ली ब्रॅकेटमध्ये सेट नेहमी कॅपिटल लेटरनं डिनोटेट करायचा. सेट लिहिताना तो नेहमी कर्ली ब्रॅकेटमध्ये लिहितात. त्यानंतरची गोष्ट जर म्हटली तर सेटमध्ये जो एलिमेंट असतो, एलिमेंटचा विचार केला तर एलिमेंट हा जर ABCDचे एलिमेंट असेल तर ते स्मॉल लेटरमध्ये असतात. सपोज तुम्हाला वॉवेल्स सांगायचे आहेत, कॉन्सोनंट सांगायचे आहेत, तर कॉन्सोनंट तुम्ही काय लिहू शकत नाही. जो मोठा लेटर आहे त्या मोठ्या लेटरमध्ये लिहू शकत नाही, स्मॉल लेटरमध्ये लिहावं लागतं. वॉवेल्स कशामध्ये लिहावं लागतं? तुम्हाला स्मॉल लेटरमध्ये लिहावं लागतात. अल्फाबेट तुम्हाला स्मॉल लेटरमध्ये लिहावं लागतात. तर ते काय एलिमेंट हे स्मॉल लेटरमध्ये असतात. त्यानंतर कुठलेही 2 एलिमेंट, सपोज एखादा स्माईल शब्द असेल किंवा मग एखादा शब्द काय आहे वीक आहे, WEEK, वीक म्हणजे आठवडा. ओके, हा वीक हा शब्द तुम्हाला कशामध्ये लिहायचा आहे? सेटशी डिनोटेट करायचा आहे. मग हा वीकचे जे एलिमेंट्स असतात या वीक या वर्डचे, हा W आहे, E आहे आणि K आहे. याच्यामध्ये जो K 2 टाईम आलेला आहे ना, तो 2 टाईम न येता किती टाईम आला? फक्त एकच टाईम याच्यामध्ये टाकायचा. म्हणजे एव्हरी एलिमेंट आर रिटर्न इन अ सेट ओनली 1 टाईम. एव्हरी एलिमेंट्स आर रिटर्न इन अ सेट ओनली 1 टाईम. ओके. त्यानंतर फिफ्थ ऑप्शन बघा, तर जो एलिमेंट आहे ना, द एलिमेंट इज सेपरेटेड बाय कामा. द एलिमेंट इज सेपरेटेड बाय कॉमा. 2 एलिमेंट कॉमाने सेपरेट केले आहेत. कळालं का? सेपरेटेड. रिपिटेशन याच्यामध्ये काय काय शिकला तर बघा. सेट हा नेहमी कशाने लिहितात? कॅपिटल लेटरने लिहितात. सेकंड नंबरमध्ये सेट कुठल्या ब्रॅकेटमध्ये लिहितात? सेट हा कर्ली ब्रॅकेटमध्ये लिहितात. थर्डमध्ये सेटमध्ये जो असतात त्याला एलिमेंट्स म्हणतात. सेटमध्ये जे छोटे छोटे घटक असतात, ऑब्जेक्ट असतात ना, ऑब्जेक्टला काय म्हणतो आपण? एलिमेंट्स म्हणतो. त्यानंतर फोर्थ आहे, एखाद्या सेटमधला वर्ड असेल, सपोज हा वीक वर्ड आहे तर याच्यामध्ये ई तर 2 टाईप आलेला आहे, पण जेव्हा आपण जे प्रत्यक्ष एलिमेंटच्या फॉर्ममध्ये लिहितो कर्ली ब्रॅकेटमध्ये तर तो काय असतो? फक्त एकच टाईम आलेला आहे. म्हणजे रिपिटेशन अवॉइड केलेलं आहे. इथं सेटमध्ये रिपिटेशन अवॉइडेशन असते. त्यानंतर म्हणजे रिप्लेस करतात. कसं करतात? तो रिपिटेशन होत नाही त्यांच्यामध्ये.
अशा प्रकारचा सेट असतो. आणि पाचवी गोष्ट म्हणजे ते सेपरेशन केली जाते. सेपरेशन कशाने केली जाते? चौथी गोष्ट सांगितलेली आहे. पाचवी गोष्ट सेपरेशन कशामध्ये असते? सेपरेशन कॉम्यामध्ये असते. कॉमाद्वारे सेपरेटेड केले असतात दोन एलिमेंट. आणि सहावी गोष्ट सांगायची म्हटलं तर त्या सेटच्या एलिमेंट जो नंबरिंग असतो ना, म्हणजे सिक्वेन्सला देर इज अ नो व्हॅल्यू ऑफ सिक्वेन्स. काय? देर इज अ नो व्हॅल्यू ऑफ सिक्वेन्स इन अ सेट. सेटमध्ये सिक्वेन्सला व्हॅल्यू नसते. मग सिक्वेन्सला व्हॅल्यू नसते म्हणजे याचा अर्थ काय? जर आपल्याला हा वीक हा शब्दच आपल्याला KEW जरी असा लिहिला तरी याचा अर्थ बिघडत नाही. किंवा मग याला समजा आपण आधी ई लिहिलं, नंतर के लिहिलं आणि डब्ल्यू नंतर लिहिला, सेपरेटेड कॉमन केला तरीही काही फरक पडत नाही. म्हणजे यांच्यामध्ये सिक्वेन्स इज अ नॉट अ मॅटर, बट एव्हरी एलिमेंट आर सेपरेटेड बाय कॉमा. नो रिपीटेशन ऑफ द एव्हरी एलिमेंट आर नॉट रिपीटेड. प्रत्येक एलिमेंट जर का दोन वेळेस येत असेल तर तो सेटमध्ये लिहिताना रिपीटेड झाला नाही पाहिजे, कर्ली ब्रॅकेटमध्ये लिहिला पाहिजे. त्याला एलिमेंट्स म्हणतात आणि कॅपिटल लेटरनं सेट लिहितात. आता ह्या झाल्या सेट लिहिण्याच्या गोष्टी. आता सेट आहे, एखादा सेटचे एलिमेंट आहे हे कसं सांगायचं? काय म्हटलं? दिलेले एलिमेंट त्याच सेटचे आहेत का? सपोज एक आहे ए इज अ वर्ड ऑफ वीक. कशाचा वर्ड आहे तो? वीकचा वर्ड आहे, म्हणजे आठवड्याचा वर्ड आहे. मग याचा आठवड्याचा वर्ड असेल तर त्याला कसं लिहितात? तर याला WEK असं लिहितात आपण सांगितलं. आता याच्यामध्ये बघा, हा W जो आहे हा कोणाचा एलिमेंट आहे? सेट एचा एलिमेंट आहे आणि ते आपल्याला लिहायचं आहे. ते आपल्याला रिटर्नमध्ये लिहायचं आहे सिम्बॉलिक फॉर्मचा उपयोग करून. तर याला या फॉर्ममध्ये देतात. म्हणजे ईला थोडंसं दोन्ही बाजूनं ओढलं की थोडंसं काय होतं? झुकतो आणि एलिमेंट तयार होतो ऑफ ए. आणि रीड कसं करायचं? W इज अ एलिमेंट ऑफ ए, K इज अ एलिमेंट ऑफ ए, किंवा मग K इज अ एलिमेंट ऑफ सेट ए. सेट एचा हा K सुद्धा एलिमेंट आहे, सेट एचा W हा सुद्धा एलिमेंट आहे, सेट एचा E सुद्धा हा एलिमेंट आहे. म्हणजे E इज अ एलिमेंट ऑफ सेट ए. हे आहेत सेट आहेत. तर याच्यामध्ये तुम्हाला जर एक्स म्हणलं, एक्स इज अ एलिमेंट ऑफ सेट ए, बट एक्स याच्यामध्ये आहे का? नाही आहे. मग याला लिहायचं कसं? एक्स इज नॉट अ एलिमेंट ऑफ सेट ए. एक्स इज नॉट एलिमेंट ऑफ सेट. सपोज वाय इज अ एलिमेंट ऑफ सेट. वाय आहे का याच्यात? नाही आहे. म्हणजे वाय इज नॉट अ एलिमेंट ऑफ सेट ए. म्हणजे दिलेला एलिमेंट असेल तर या फॉर्ममध्ये आणि दिलेला एलिमेंट त्या सेटशी संबंधित नसेल तर या सिम्बॉलचा उपयोग करायचा. म्हणजे दिलेला सेट एलिमेंट आहे, दिलेला एलिमेंट सेटशी संबंधित आहे, दिलेला एलिमेंट सेटशी संबंधित नाही. या दोन गोष्टी शिकलो. जर एलिमेंट आहे, W इज अ एलिमेंट ऑफ सेट ए, K इज अ एलिमेंट ऑफ सेट ए, E इज अ एलिमेंट ऑफ सेट. या पद्धतीने तुम्हाला रीड करायचं आहे. आणि रीड करा म्हणून हा क्वेश्चन आहे तुम्हाला 1.1 मध्ये. याच्यामध्ये बघा, एक्स इज नॉट एलिमेंट ऑफ सेट ए. काय म्हटलं? एक्स इज अ नॉट एलिमेंट ऑफ सेट ए. सेट एचा एक्स हा एलिमेंट नाही. म्हणजे तुम्हाला सेटचा एलिमेंट आहे, सेटचा एलिमेंट नाही, ह्या गोष्टी तुम्हाला क्लिअरली कळाल्या. ओके, नेक्स्ट. त्यानंतरची गोष्ट बघा, सेट लिहिण्याच्या फॉर्म्स. आता सेट कुठल्या पद्धतीने लिहितात? आता सेट लिहिण्याच्या वेगवेगळ्या दोन पद्धती आहेत. सेट लिहिण्याची पहिली पद्धत आहे लिस्टिंग मेथड आणि दुसरी मेथड आहे रूल मेथड. टू टाइप्स ऑफ वी राईट अ सेट इन अ टू टाइप. वन टाइप इज अ लिस्टिंग फॉर्म, यालाच म्हणतात रोस्टर मेथड. मग लिस्टिंग किंवा रोस्टर मेथडमध्ये काय आहे? लिस्टिंगमध्ये लिस्ट असते एलिमेंटची. म्हणजे लिस्टिंगमध्ये काय असते? एलिमेंटची लिस्ट असते. लिस्टिंग आणि रोस्टर एकच आहे. म्हणजे ज्याच्यामध्ये एलिमेंट स्पष्टपणे आपल्याला दाखवलेले आहेत, सगळेच्या सगळे एलिमेंट स्पष्टपणे दाखवलेले आहेत, अशा मेथडला लिस्टिंग मेथड म्हणतात. मग लिस्टिंग मेथडचं एक्झाम्पल सांगायचं असेल तर n इज अ नॅचरल नंबर.
आपल्याला n हा काय कोणता नंबर आहे दाखवायचा आहे, नॅचरल नंबर दाखवायचा आहे. आणि कुठल्या मेथडमध्ये, लिस्टिंग मेथडमध्ये. मग n इज इक्वल टू इन कर्ली ब्रॅकेट नॅचरल नंबर स्टार्टिंग कुठून होतात 1 पासून 1, 2, 3, 4 आपल्या पुढे खूप सारे आहेत म्हणून डॉट 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 कर्ली ब्रॅकेट क्लोज. याला म्हणायचं लिस्टिंग मेथड. याला काय म्हणायचं, लिस्टिंग मेथड. आणखी एक्झाम्पल सांगू लिस्टिंगचं. बघा W इज अ होल नंबर. मग होल नंबर म्हणलं तर 0, 1, 2, 3, 4, 5, 6. डे ऑफ द वीक म्हणलं तर मंडे, ट्यूजडे, वेन्सडे, थर्सडे, फ्रायडे, सॅटर्डे. पूर्णला पूर्ण एलिमेंटच्या फॉर्ममध्ये आहेत. मग याचे एलिमेंट काय, डे ऑफ वीकचे एलिमेंट आहेत मंडे, ट्यूजडे, वेन्सडे, थर्सडे, फ्रायडे, सॅटर्डे. हे झाले त्याचे एलिमेंट. आणि लिस्टिंग फॉर्ममध्ये किंवा रोस्टर फॉर्ममध्ये सगळेच्या सगळे त्याचे एलिमेंट्स लिहिल्या जातात. त्यानंतरचा जो फॉर्म असतो त्याला रोस्टर फॉर्म, त्याला म्हणतात तर रूल मेथड. कोणती मेथड म्हणतात, रूल मेथड. रूलमध्ये एक रूल सांगला जातो, कुठला तरी एक रूल. मग काय, आताच एक्झाम्पल बघितलं होतं n इज अ नॅचरल नंबरचं हे सांगितलं होतं. मग आता लिहिताना काय लिहायचं, रूल फॉर्म कसा असतो, n इज इक्वल टू इन कर्ली ब्रॅकेट x इज n is a set, n is a set of all x such that x is an element of natural number. X is an element of natural number and n is denoted by natural number. n किंवा मग element of natural असंच पूर्ण सुद्धा लिहू शकता, ब्रॅकेट क्लोज. याला म्हणायचा रूल. हे बघा रीड कसं करायचं बघा, सेट n इज अ सेट ऑफ ऑल x सच दॅट. याचा अर्थ काय होतो, सच दॅट x इज अन एलिमेंट ऑफ नॅचरल नंबर. परत वाचतो बघा, सेट n इज अ सेट ऑफ ऑल x, सेट n इज अ सेट ऑफ ऑल x सच दॅट x इज अन एलिमेंट ऑफ, एलिमेंटचं चिन्ह बघा, एलिमेंट ऑफ अ नॅचरल नंबर. कळालं का. तर या पद्धतीत लिहिण्याला काय म्हणतात, रूल मेथड म्हणतात. आणि हा पद्धतीने लिहिलं म्हणजे आपण कुठल्या फॉर्ममध्ये लिहिलं, रूल फॉर्ममध्ये लिहिलं आहे. रूल फॉर्ममध्ये आणखी एक लिहायचं म्हणलं तर कलर्स ऑफ रेनबो. बघा काय, एक सपोज हा काय दिलं तुम्हाला, m इज इक्वल टू कलर्स ऑफ रेनबोमध्ये कुठले कलर्स असतात, तो लिस्टिंग फॉर्ममध्ये दाखवतो. हे लिस्टिंग फॉर्ममध्ये कलर्स कोणते आहेत, रेड, ऑरेंज, त्यानंतर ग्रीन, येल्लो, त्यानंतर इंडिगो, त्यानंतर व्हायोलेट असतो ना, व्हायोलेट. 1, 2, 3, 4, 5, 6. एक कुठला राहिला आहे, एक कुठला राहिला आहे, एक आहे ब्रिंजल कलरचा काहीतरी असतो ना तो फॉर्ममधला एक. म्हणजे ROGYIV हे काय तर, हे सगळे काय तर कलर आहेत. कशाचे कलर आहेत, रेनबोचे कलर आहेत. मग याला लिस्टमध्ये लिहिलं आपण. याला कशामध्ये लिहिलं आपण, लिस्टमध्ये लिहिलं, लिस्टिंग मेथडमध्ये लिहिलं. बट याला कशामध्ये कन्वर्ट करायचं, आपल्याला रूल मेथडमध्ये कन्वर्ट करायचं. म्हणजे याचा काय सांगायचं आहे आपल्याला, रूल सांगायचं आहे. मग रूल कसा आहे, m इज इक्वल टू इन कर्ली ब्रॅकेट x न बोर झाले तर y लिहा, y न बोर झाले तर z लिहा, स्मॉल लेटरमधला. सेट m इज अ सेट ऑफ ऑल y सच दॅट y इज अ कलर्स ऑफ रेनबो. कलर्स ऑफ रेनबो. कोणते कलर्स ऑफ रेनबो, कलर्स ऑफ रेनबोमध्ये वरची जी कलर्स आहेत ना, रेड, ऑरेंज, ग्रीन, येलो, इंडिगो, हे सगळेच्या सगळे 7 कलर याच्यामध्ये येतील. कळलं का. याला म्हणायचं रूल मेथड. म्हणजे दिलेलं कन्सेप्ट, जे लिस्टिंग मेथडची कन्सेप्ट आपण रूल मेथडमध्ये टाकतो, या फॉर्ममध्ये टाकण्यालाच काय म्हणतात, याची रूल मेथड म्हणतात. आपण लिस्टिंग मेथड अँड रूल मेथड या 2 गोष्टी शिकला आहात. त्यानंतर पुढे बघा, आता तुम्हाला एक्झरसाइज आहे किंवा मग एक बॉक्स दिला आहे तुम्हाला पुस्तकामध्ये. त्या बॉक्समध्ये तुम्हाला ब्लँक कंप्लीट करायचे. तो बॉक्स सांगतो बघा. बॉक्समध्ये ब्लँक आहेत, ते फटाफट ब्लँक सांगून देतो तुम्हाला. वेट 1 मिनिट.
लक्ष द्या आता, बॉक्समधल्या जे ब्लँक आहेत त्या कशा आहेत बघा. लिस्टिंग और रूस्टर मेथड आणि दुसऱ्या फॉर्ममध्ये काय म्हणतात त्याला रूल मेथड. इथं फक्त लिस्टिंग लिहितो मी आणि इकडं रूल. रूल म्हणजे रूल मेथड, लिस्टिंग म्हणजे लिस्टिंग मेथड आहे. दिसतंय सगळ्यांना. बघा आता पुस्तकामध्ये पेज नंबर 3वर काय दिलं आहे, ए इज इक्वल टू 2 4 6 8. ए इज इक्वल टू इन कर्ली ब्रॅकेट 2 4 6 8 10 12 आणि 14. प्रत्येक एलिमेंट कशाने सेपरेट करायचा, कॉमाने सेपरेट करायचा. हे काय दिसतंय हो, 2 4 6 8 10 12 14, बरोबर आहे. 14पर्यंत नंबर आहेत. हे काय दिसत आहे तुम्हाला, हे दिसत आहे सगळेच्या सगळे इवन नंबर, बरोबर आहे. परंतु इवन नंबर कोणते, नॅचरल इवन नंबर आहे ते, किंवा मग इवन नंबर ग्रेटर दॅन 1 अँड स्मॉलर दॅन 15 म्हणा. ग्रेटर दॅन 1 अँड स्मॉलर दॅन 15 म्हणा. किंवा मग यालाच तुमच्या पुस्तकाने काय सांगितलं, एक्स बिलॉंग्स टू द इज अ इवन नॅचरल नंबर लेस दॅन 50. म्हणजेच काय, ए इज इक्वल टू इन कर्ली ब्रॅकेट एक्स set A is a element of all x such that x is a even number, even natural number. बरोबर आहे का, इवन आहेत ना सगळे, सगळेच्या सगळे इवन आहेत बघा. 2 4 6 8 12 10 हे सगळेच्या सगळे काय तर इवन नंबर आहेत. पण कुठपर्यंत आहेत बघा, इवन नंबर तर खूप सारे लांब आहेत. मग याला आणखी तुम्हाला रूल फॉर्ममध्ये लिहायचं म्हणल्यानंतर एक्स बिलॉंग्स टू द इवन नॅचरल नंबर लेस दॅन 15 म्हणा, लेस दॅन 15 म्हणा, किंवा मग 16 म्हणा. कारण की 60पेक्षाही सुद्धा काय कमीच आहेत ना, ते 60पेक्षा लहान आहेत. 15 तर इवनमध्ये येतच नाही. मग लेस दॅन 15 याला कर्ली ब्रॅकेटला क्लोज करून टाका. या फॉर्ममध्ये लिहिलं आहे. त्यानंतर एक एक्झाम्पल पलीकडे सोडून दाखवलं आहे. बी इज इक्वल टू सेट बी इज अ सेट ऑफ ऑल एक्स सच दॅट एक्स इज अँड परफेक्ट स्क्वेअर नंबर बिटवीन 1 to 20. म्हणजे बी असा आहे, बी सेट बी इज अ एलिमेंट ऑफ ऑल एक्स सच दॅट एक्स इज अ कुठला नंबर आहे, परफेक्ट स्क्वेअर नंबर आहे. परफेक्ट स्क्वेअर नंबर बिटवीन 1 to 20. कर्ली ब्रॅकेट क्लोज. स्क्वेअर नंबर पाहिजे. कुठला नंबर पाहिजे, स्क्वेअर नंबर. आता एलिमेंटच्या फॉर्ममध्ये सगळेच्या सगळे एलिमेंट लिहितो. आता बघा, स्क्वेअर नंबर, परफेक्ट स्क्वेअर नंबर म्हणजे काय आहे, 1 हा परफेक्ट आहे, 1चा स्क्वेअर 1 होतो ना. त्यानंतर 2 हा स्क्वेअर नंबर येत नाही. मग कुठला नंबर येतो स्क्वेअर नंबर, 2 येत नसेल तर 2च्या पुढचा कुठला आहे, 1ला आपण परफेक्ट बिटवीन, हां एक लक्षात घ्या, बिटवीन म्हणलं आणि फ्रॉम म्हणलं तर वेगळं आहे. बिटवीन म्हणलं तर हा 1 घ्यायचा नाही आपल्याला. ॲक्च्युली हा 1 हा परफेक्ट स्क्वेअर आहे बरं का. बट आपल्याला बिटवीन म्हणल्यानंतर त्याच्यामधले पाहिजे. 1 चालणार नाही आणि 20 चालणार नाही. मग कोण चालतो, 1च्या नंतर कोण येतो, 4 नंतर काय येतो 9 नंतर काय येतो 16 नंतर काय येतो 25 येतो. पण 25 चालतो का आपल्याला, नाही चालत. म्हणजे कोणत्या येतं ते 4 9 आणि 16 एवढेच काय तर ते परफेक्ट स्क्वेअर नंबर आहेत बिटवीन 1 to 20. आता जर बिटवीन 1 to जर 50 म्हणलं तर काय येणार तुमचा 4 10 16, त्यानंतर 25, त्यानंतर 36, नंतर 49, 50च्या आतले. अशा प्रकारचे तुम्ही काय लिहू शकता, स्क्वेअर नंबर बिटवीनचे स्क्वेअर नंबर लिहू शकतात. याला म्हणतात रूल मेथड, याला म्हणतात लिस्टिंग मेथड. त्यानंतरचं एक्झाम्पल आहे बघा, सी इज इक्वल टू AEIOU दिलं आहे. सी इज इक्वल टू AEIO आणि हा U, हे काय आहेत ना, वॉवेल्स आहेत ना, तर वॉवेल्स आहेत. मग लिहायचं कसं, B इज इक्वल टू सी आहे का हा, तर C इज इक्वल टू x is an element of all x such that x is a काय द vowels
वॉवेल्स ऑफ इंग्लिश लेटर. ओके, तर इंग्लिश लेटरमधले वॉवेल्स आहेत सगळी. तर अशा प्रकारे तुम्हाला यांचं रूल्स आणि लिस्टिंग या दोघांमध्ये हे करता येते. त्यानंतरचं बघा, वाय इज अ कलर्स ऑफ रेनबो. वाय इज अ कलर्स ऑफ रेनबो म्हणलं की सगळेच्या सगळे 7 कलर तुम्हाला जे काय असतात तर 7 कलर इकडे लिहायचे, त्याला लिस्टिंगमध्ये म्हणतात, आणि इकडे सांगितलं त्याला रूलमध्ये म्हणतात. आणखी एक बा इंटिजर्स इन हां हे थोडंसं सांगतो बघा. काय दिलं आहे त्यांनी, पी इज इक्वल टू इन कर्ली ब्रॅकेट x is an element of all x, set p is an element of all x such that x is काय आहे, is a integer and is a integer and -3 पेक्षा ग्रेटर आहे आणि कोणापेक्षा स्मॉलर आहे, 3 पेक्षा स्मॉलर आहे. हे ब्रॅकेट क्लोज. -3 पेक्षा ग्रेटर आहे आणि 3 पेक्षा स्मॉलर आहे म्हणजेच काय, पी इज इक्वल टू इन कर्ली ब्रॅकेट -3 चालणार नाही इंटिजरमध्ये, मग काय चालतो -2 -1 0 इंटिजर आहे 0 पण 1 2 3 चालेल का, नाही चालेल, 3 पेक्षा स्मॉल आहे ना, म्हणजेच -2 -1 0 1 2 हे झाले इंटिजर. कोणते इंटिजर, ग्रेटर दॅन -1 अँड स्मॉलर दॅन प्लस, ग्रेटर दॅन -3 अँड स्मॉलर दॅन +3. +3 पेक्षा स्मॉल असले पाहिजे, -3 पेक्षा ग्रेटर असले पाहिजे. हे फक्त याला रूल मेथडमध्ये म्हटलं, याला लिस्टिंग मेथडमध्ये म्हटलं. अशा प्रकारे लिस्टिंग मेथड आणि रूल मेथडमध्ये दिलेल्या गोष्टी कन्वर्ट करता येतात. नंतरचं एक एक्झाम्पल दिलेलं आहे 1 8 27 64 आणि 125. या सगळ्याला काय म्हणायचं, पुढे कॉमा दिले आहेत. हे काय तर क्यूब नंबर आहेत. काय 1 8 27 64 हे क्यूब आहेत ना. कशाची क्यूब आहे, 1चा क्यूब 1 होतो, 2चा क्यूब 8 होतो, 3चा क्यूब काय होतो 27 होतो, 4चा क्यूब 64. म्हणजेच काय, क्यूब ऑफ द गिवन नंबर, क्यूब ऑफ द नॅचरल नंबर. हे काय, क्यूब ऑफ द नॅचरल नंबर. फक्त तुम्हाला लिहायचं आहे एक्स इज अ क्यूब ऑफ अ नॅचरल नंबर म्हणा, किंवा मग एक्स बिलॉंग्स टू एक्स इज इक्वल टू एलिमेंट ऑफ एक्स इज इक्वल टू नॅचरल नंबरचा क्यूब आहे. नॅचरल नंबरचा काय, क्यूब आहे. या फॉर्ममध्ये सुद्धा लिहू शकता. या पद्धतीने तुम्हाला वेगवेगळ्या पद्धतीने तुम्हाला दिलेला एलिमेंट आहे, दिलेला एलिमेंट नाही, आणि तो एलिमेंट कसा लिहायचा ह्या गोष्टी शिकलात. आता 1.1 बघूत आपण डायरेक्टली. प्रॅक्टिस सेट 1.1 मधले एक क्वेश्चन बघायचे आपल्याला. आता खूप इझी क्वेश्चन आहे तर याच्यामध्ये, आणि तुम्ही सहजपणे काही क्वेश्चन सोडून दिल्यानंतर तुम्हाला जर बेसिक व्यवस्थित कळालं असेल तर तुम्ही स्वतःहून ते क्वेश्चन सॉल्व्ह करू शकता. 1.1 बघा. 1.1 मध्ये पहिलाच क्वेश्चन आहे, काय म्हणतो बघा, राईट द फॉलोइंग सेट इन अ रोस्टर फॉर्म. आता रोस्टर फॉर्म म्हणजेच काय म्हटलं तुम्हाला, लिस्टिंग मेथड. रोस्टर फॉर्म आणि लिस्टिंग मेथड आत्ताच तुम्हाला सांगितली, दोन्ही एकच होत्या. म्हणजे दिलेला जो फॉर्म आहे त्याला कशामध्ये कन्वर्ट करायचं आहे, तुम्हाला लिस्टिंग मेथडमध्ये कन्वर्ट करायचं आहे. पहिलंच एक्झाम्पल आहे सेट ऑफ अ इवन नंबर. सेट ऑफ इवन नंबर पहिला क्वेश्चन बघा, सेट ऑफ इवन नंबर. आता सेट ऑफ इवन नंबर कोणते आहेत हो, आता हे बघा, इवन नंबर ए इज इक्वल टू 2, 4, 6, 8, 10, 12 हे डॅश 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 पुढे चालत राहतात. म्हणजे हे झाले सेट ऑफ इवन नंबर. त्यानंतर सेट ऑफ इवन प्राईम नंबर फ्रॉम 1 to 15. इवन प्राईम नंबर फ्रॉम 1 to 50. आता इव्हन प्राईम नंबर म्हटल्यानंतर ॲन्सर बघा, ॲन्सर इव्हन प्राईम नंबर फक्त एकच आहे. कुठला आहे, बी इज इक्वल टू इन कर्ली ब्रॅकेट फक्त 2 हा एकमेव इव्हन प्राईम नंबर आहे जो काही इव्हनसुद्धा आहे आणि प्राईमसुद्धा आहे. म्हणजे हा याचा एक्झाम्पलचं उत्तर काय झालं, फक्त ओनली 2. त्यानंतरचा क्वेश्चन आहे सेट ऑफ अ निगेटिव्ह इंटिजर. सेट ऑफ थर्ड क्वेश्चन बघा, सेट ऑफ
सेट ऑफ निगेटिव्ह इंटिजर. आता निगेटिव्ह इंटिजर्स लिहायचे आपल्याला, म्हणून काय लिहू, आय लिहूता. आय इज इक्वल टू इंटिजरसाठी असं बी आपण आय दाखवतो ना, मग आय इज इक्वल टू इन कर्ली ब्रॅकेट निगेटिव्ह इंटिजरची स्टार्टिंग कुठून होते आपण सांगू शकत नाही. कोणी जर म्हणलं -1000 तर -1000च्या आधी काय -1001, त्याच्या आधी काय -10,000, त्याच्या आधी -10 करोड. मग याची स्टार्टिंग आपल्याला माहीत नाही, तर स्टार्टिंगसाठी डॉट डॉट देऊता, नंतर -3, -2, -1. 0 येत नाही याच्यामध्ये, आणि प्रत्येकाला सेपरेट कशाने केलं, कॉमानं सेपरेट केलं आहे. तर हे झालं तुमचं सेट ऑफ नेगेटिव्ह इंटिजर. आता 7 बेसिक साऊंड ऑफ अ सारेगामा सूर, जो सारेगामाचा सूर असतो ना, त्याचे 7 बेसिक साऊंड विचारले. आता 7 बेसिक साऊंड डायरेक्टली आन्सर लिहू का त्याचं, आता इथं लिहितो बघा, 7 बेसिक साऊंड. सेवन बेसिक साऊंड. एम इज इक्वल टू काय येतात, सा, एस ए सा, रे, गा, मा, पा, धा, नी. एवढेच आहेत ना, 1 2 3 4 5 6 7 एवढेच आहेत. सा, रे, गा, मा, पा, धा, नी. सा परत येत नाही, कारण की तुम्हाला आत्ताच सांगितलं की रिपिटेशन इज नॉट अलाउड इन वेन एवर यू रायटिंग इन अ कर्ली ब्रॅकेट. कर्ली ब्रॅकेटमध्ये लिहिताना रिपिटेशन अलाउड नाही. त्याच्यामुळं सा, रे, गा, मा, पा, धा, नी हे झाले तुमचे 7 बेसिक साऊंड. पहिला क्वेश्चन पूर्णपणे संपला आहे. आता त्यानंतरचा क्वेश्चन बघा, सेकंड क्वेश्चनमध्ये काय म्हणतो, राईट द फॉलोइंग सिम्बॉल इन अ, कुठल्या फॉर्ममध्ये, राईट द फॉलोइंग सिम्बॉल इन अ स्टेटमेंट इन अ वर्ड. दिलेल्याचं स्टेटमेंट लिहायचं वर्डमध्ये. कसं लिहायचं बघा. सेकंड क्वेश्चन बघा. आता राईट द फॉलोइंग सिम्बॉलिक स्टेटमेंट्स इन वर्ड. सिम्बॉलिक स्टेटमेंटला वर्डमध्ये लिहायचं आहे. म्हणजे दिलेला फॉर्म जो काय आहे सिम्बॉलिक स्टेटमेंटचा आहे. सिम्बॉलिक स्टेटमेंटला कशामध्ये कन्वर्ट करायचं, वर्डमध्ये क्वेश्चन करायचं. हा 1 मार्क्ससाठीचा 1 क्वेश्चन असतो. पहिलाच क्वेश्चन आहे बघा, 4/3 इज एलिमेंट ऑफ क्यू आहे. आता लिहायचं कसं याला, हा पहिला क्वेश्चन. दुसरा क्वेश्चन कसा याचा, -2 इज नॉट अ एलिमेंट ऑफ एन. तिसरा क्वेश्चन सुद्धा आहे याच्यामध्ये, ते नंतर लिहूत आपण. पहिल्या क्वेश्चनचं एक्सप्लेनेशन करू. ॲन्सर बघा काय, 4/3 इज अ एलिमेंट ऑफ सेट क्यू. मग लिहायचं कसं, 4/3 इज अ एलिमेंट ऑफ सेट क्यू. झालं आहे, 4/3 इज अ एलिमेंट ऑफ सेट क्यू. एवढंच लिहायचं आहे, 1 मार्काचा क्वेश्चन. आता नॉट एलिमेंट, -2 इज नॉट एलिमेंट ऑफ. आता n इज अ नॅचरल नंबर, हे तर माहिती आहे तुम्हाला, किंवा n लिहू शकता किंवा मग नॅचरल नंबर. ओके, -2 इज नॉट अ एलिमेंट ऑफ नॅचरल नंबर. 1 मार्क्ससाठीचा क्वेश्चन. p इज इक्वल टू, त्यानंतरचा क्वेश्चन बघा, p इज इक्वल टू इन कर्ली ब्रॅकेट p सच दॅट p इज अन ऑड नंबर. आहे ब्रॅकेट क्लोज. मग लिहायचं कसा, सेट, कोणता सेट आहे, सेट p इज अ सेट ऑफ, कशाचा सेट आहे, ऑल p such that p is element of odd number. बघा काय लिहिलं, सेट p कोणता सेट आहे, सेट p आहे.
इज एलिमेंट, याला काय म्हटलं आपण, एलिमेंट ऑफ ऑल पीज सच दॅट पी इज ॲन ऑड नंबर. पी इज ॲन ऑड नंबर. किती सोपं आहे बघा. सेट पी इज अ सेट ऑफ ऑल पी. ही जी उभी स्लॅश लाईन आहे त्याला सच दॅट म्हणतात. सच दॅट पी इज ॲन ऑड नंबर. पी इज ॲन कोणता नंबर आहे, ऑड नंबर. अशा प्रकारे 3 क्वेश्चन कंप्लीट झाले, म्हणजे सेकंडमधले 3ही कंप्लीट केले. त्यानंतर क्वेश्चन, मेन क्वेश्चन आहे 3, राईट एनी 2 सेट बाय लिस्टिंग मेथड अँड बाय रूल मेथड. एकदम इझी आहे, सोपेवाले लिहून टाकायचे, हेच लिहून टाकायचे कुठले तरी एक्झाम्पलमधले. सोपेवाले कुठलेही क्वेश्चन लिहू शकता लिस्टिंग मेथड आणि रूल नंबर मेथडमध्ये. मग काय लिहायचं आहे, होल नंबर, नॅचरल नंबर, इंटिजर यांचीच लिहू शकता. हे बघा, लिस्टिंगमध्ये लिहायचं म्हणलं तर एन इज इक्वल टू लिहा. एन इज इक्वल टू कर्ली ब्रॅकेट 1, 2, 3, 4 डॅश 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 कर्ली ब्रॅकेट क्लोज. इथं लिहिताना काय लिहायचं, एन इज इक्वल टू इन कर्ली ब्रॅकेट एक्स इज एन एलिमेंट ऑफ ऑल एक्स सच दॅट एक्स इज एलिमेंट ऑफ कशाचे नंबर आहेत ते, नॅचरल नंबर आहे. ब्रॅकेट क्लोज. हे झाला लिस्टिंग मेथडमध्ये. सेकंड लिहिताना होल लिहा किंवा मग इंटिजर लिहा. आय इज इक्वल टू मायनस डॅश 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 -4 -3 -2 -1 क्लोज करून टाका यालाच. लिहिताना काय लिहा, आय इज इक्वल टू एक्स इज एन एलिमेंट ऑफ ऑल एक्स सच दॅट एक्स इज निगेटिव्ह इंटिजर. निगेटिव्ह इंटिजर्स. अशा प्रकारचे तुमचे 2 एक्झाम्पल झाले. कुठलेही एक्झाम्पल लिहू शकता. पॉझिटिव्ह इंटिजर्स लिहू शकता, निगेटिव्ह इंटिजर्स लिहू शकता. 4th क्वेश्चन आहे, राईट द फॉलोइंग सेट युजिंग अ लिस्टिंग मेथड. लिस्टिंग मेथडचा यूज करून खालचे सेट लिहायचे तुम्हाला. याला इरेज करतो बघा. त्यानंतरचा क्वेश्चन आहे, कुठला क्वेश्चन आहे, पहिलाच क्वेश्चन, ऑल मंथ इन अ इंडियन सोलार इयर. आता इंडियन सोलार इयरचे ऑर मंथ म्हणलं तर ए इज इक्वल टू इंडियन सोलार इयरचे ऑल मंथ म्हणल्यानंतर कुठले होतो, चैत्र, चैत्र, वैशाख, ज्येष्ठ, ज्येष्ठा, आषाढ, आषाढ, त्यानंतर मार्गशीर्ष, मार्गशीर्ष, मार्गशीर्ष आहे वाटते. ओके, मार्गशीर्ष, पौष, पौष, माघ, फाल्गुन. 12 झाले का हो? 1 2 3 4 5 6 7 चैत्र, वैशाख, ज्येष्ठ, आषाढ, श्रावण, भाद्रपद, श्रावण, भाद्रपद, भाद्रपद, आश्विन, अश्विन लिहिलाय का, नाही लिहिला, कार्तिक, त्याला कार्तिका असं म्हणतात बहुतेक. 1 2 3 4 5 6 7 8 9 10 11 12 चैत्र, वैशाख, ज्येष्ठ, आषाढ, श्रावण, भाद्रपद, मार्गशीर्ष, पौष, माघ आणि फाल्गुन. तर ह्या प्रकारचे जे हे आहेत ते 12 वाले, तर 12 वाले सर्वच्या सर्व तुम्हाला येतात. परत एकदा सांगा 12चे
चैत्र, वैशाख, ज्येष्ठ, आषाढ, श्रावण, भाद्रपद, आश्विन, कार्तिक, मार्गशीर्ष, पौष आणि माघ आणि फाल्गुन अशा प्रकारचे 12ला 12 असतात. हे तुम्हाला लिहायचे आहेत. त्यानंतरचं बघा, त्यानंतरचा क्वेश्चन आहे लेटर्स इन अ वर्ड कॉम्प्लिमेंट्स. कोणता वर्ड्स आहे तर कॉम्प्लिमेंट. आता मेंट्स नाही, कॉम्प्लिमेंट ओनली. कॉम्प्लिमेंट जो आहे त्याचे काय लिहायचे आपल्याला, सगळेच्या सगळे एलिमेंट लिहायचे. मग एलिमेंट लिहिताना बी इज इक्वल टू तुम्हाला सांगितलं एलिमेंट्स आर नॉट अलाउड टू रिपिटेशन. COMPLE. आता यम रिपीट झाला, ई सुद्धा रिपीट व्हायला, यन नाही आहे लिहिलेलं तिकडं, यन आणि हा टी. कॉम्प्लिमेंट 1 2 3 4 5 6 7 8 आहे का एखादा रिपीट झाला असेल तर त्यांना कॅन्सल करा. याला म्हणतात कॉम्प्लिमेंट लिहिणं आणि हे लिस्टिंग मेथडमध्ये लिहिला. त्यानंतर आहे बघा कुठला क्वेश्चन आहे सेट ऑफ ह्युमन सेन्सर ऑर्गन्स.